तर नमस्कार मित्रांनो, सफरचंद गुरु यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आलो आहोत आपण केळीच्या शेतामध्ये. केळीच्या शेतामध्ये म्हणजे आपण याच्यामध्ये केळी लावणार आहोत. तर हे आपण बघू शकता, 7 ते 8 दिवसापासून पाण्याचा खंड पडला आहे. म्हणजे जास्त दिवस झाले, 10 ते 12 दिवस झाले पाण्याचा खंड पडला आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला काय याच्यामध्ये जे आहे आपण सरी काढल्या होत्या आणि सरीमध्ये आपण पाणी सोडत आहोत. तर हे बघू शकता की पूर्ण आता या शेतामध्ये जे आहे केळी लागवण होणार आहे. पूर्ण 2 ते 2.5 एकरपर्यंत पूर्ण एक क्षेत्र आहे आणि आपल्या शेताच्या बाजूलाच हे शेत आहे. तर याच्यामध्ये जे आहे अगोदरची सुद्धा केळी आहे, ती केळी आहे 2 एकर. ती केळीसुद्धा व्यवस्थित जमलेली आहे आणि भाव साधारणतः 1000, 1100, 1200पर्यंत भाव आता चालू आहे. तर त्याच्यामधलं बेणं आपण काढलेलं नाही, कारण ते थोडं केळी लेट गेलेली आहे. त्याच्यामधलं एक घटना चालू आहे, तर त्याच्यामधलं बेणं आपल्याला काढता येत नाही. परंतु सुद्धा आपण दुसऱ्या साईडने त्यांनी बेणं बनवलं आहे. चांगल्या प्रकारचं बेणं बनवलेलं. मी तुम्हाला बेणंसुद्धा दाखवून देतो की बेणं कशाप्रकारे आहे. आणि हे बघू शकता, हे सरी काढलेलं आहेत आणि हे सरीचं जे अंतर आहे हे साधारण ते 5 ते 5.5 फूटपर्यंत या 2 सरीमधलं अंतर आहे. हे बघू शकता पूर्ण शेतामध्ये. आमच्या इकडे साधारणतः काकारमध्ये जास्त करून केळी लागवण होत नाही. जास्त करून जे आहे सरीमध्येच आपण केळी इथं लावतो. आपलं गाव सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्हा आणि तालुका संग्रामपूर, गाव टुनकी गावामध्येच आपलं सफरचंदाचा बगीचा आहे तिकडल्या साईडनं. तर तिथं आपण नेहमीच सफरचंदाच्या बगीचेचे आपण व्हिडिओ टाकत असतो. आणि या शेताच्या बाजूलाच आपण इथं आलेलो आहे. तर इथं हे केळीची लागवण होणार आहे 1 ते 2 दिवसामध्ये. तर तसं काही लावायचं काम नव्हतं, परंतु जे शेत जे आहे याच्यामध्ये थोडं तणनाशक मारलेलं आहे अगोदर. ते राऊंडअप मारलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गवतसुद्धा याच्यामध्ये मेलेलं आहे अगोदरचं. परंतु या तणनाशकामुळे थोडी जमीन कडक पडली होती. तर आपण याच्यामध्ये जे आहे थोडं आणि 10 ते 12 दिवसाचा खंडसुद्धा पाण्याचा पडल्यामुळे 10 ते 12 दिवस झाले याच्यामध्ये पाणी आलेलं नाही. नाहीतर आपल्याला काही सरीमध्ये पाणी लावायचं काम नव्हतं. तर 10 ते 12 दिवसाचा खंड पडल्यामुळे आपण याच्यामध्ये सरीमध्ये बघू शकता आता लाईन गेलेली आहे आपली आणि हे सऱ्या आता आपल्या पुरत आलेल्या आहेत. काही सऱ्या याच्यामध्ये झालेल्या आहेत आणि काही सऱ्यामध्ये पाणी चालू आहे. तर आपली सकाळी 5 ते 12पर्यंत लाईन राहते. तर आता 12 वाजले आणि सध्याच आपली लाईन गेलेली आहे. परंतु आपल्या ज्या सऱ्यात जास्तीत जास्त 4 ते 5 सऱ्याच आपल्या राहिल्या असतील. परंतु पूर्ण सऱ्या ज्या आहेत ते आपल्या सऱ्या ज्या ओलावा आपण ओलीत करून घेतलेला आहे. ते याच्यासाठी आपण ओलीत केलेलं आहे की जे बेणं लावायला जे आहे आपण टिश्यूचं बेणं बोलावलेलं नाही. तर टिश्यूमुळे ते नुकसान हे होतं की त्याच्यामध्ये टिश्यू हे खूप नाजूक राहतं आणि काही झाडं जे आहेत जळतात आणि टिश्यूचा भावसुद्धा आता थोडा जास्त वाढलेला आहे. त्याच्यामुळे आपण जे बेणं आहे ते प्रेफर केलेलं आहे आणि बेणं पण आपण चांगल्या क्वालिटीचं काढलेलं आहे. तर हे बेणं आपण बघू शकता, एकदम चांगल्या क्वालिटीचं बेणं आहे इथं. म्हणजे साधारणतः आपण बेण्याची जर निवड केली तर बेणं हे आपल्याला अशाच प्रकारचं पाहिजे, चांगल्या क्वालिटीचं बेणं पाहिजे. हे साधारणतः बेणं आपल्याला पडलेलं आहे 4 ते 5 रुपयापर्यंत बेणं आपल्याला पडलेलं आहे. हे पण बघू शकता इथं थोडं लहान साईजचं पण बेणं आहे आणि मीडियम साईजचं पण बेणं आहे याच्यामध्ये. हे मीडियम साईजचं बेणं बघू शकता. लहान साईजचं बेणं आहे ते फार कमी प्रमाणात आहे आणि लहान साईजचं बेणं जे आहे ते आपल्याला पाहिजे पण नाही आहे, कारण लहान साईजच्या बेण्यामध्ये ते ताकद आहे ते थोडी कमी राहते. आणि जे आपलं मीडियम प्रकारचं बेणं आहे ते सर्वात बेस्ट आहे लागवणसाठी. म्हणजे त्याच्यामध्ये झाडाची जे प्रतिकारशक्ती आहे ती प्रतिकारशक्ती सहन करण्याची रोगराई वगैरे आणि ग्रोथ वाढण्याची, जे झाड वाढण्याची प्रतिकारशक्ती आहे, लवकर ग्रोथ होण्याची, ते पण प्रतिकारशक्ती मीडियम बेण्यामध्ये अशा प्रकारचं दाखवू शकतो की तुम्हाला मी साधारणतः मीडियम बेणं एक वेळ दाखवून देतो की साधारणतः आपलं अशा प्रकारचं बेणं जे आहे, म्हणजे जास्त लहान नाही आणि जास्त मोठं पण नाही. हे सुद्धा बेणं पण बेस्ट आहे. हे बेणंसुद्धा एकदम बेस्ट आहे. तर अशा प्रकारचं बेणं जर आपण लागवड केलं
तर खूप चांगलं जे आहे आपलं ग्रोथ आहे आणि झाडं जे आहे म्हणजे सर्व झाडं एक सारखे समान वाढीस लागतील आणि चांगली हे ग्रोथ होणार आहे आणि बाकी रोगांचा अटॅकसुद्धा त्याच्यावर जास्त करून होत नाही. याच्यामध्ये जास्त बारीक बेणं जे आहे हे असं बेणंसुद्धा चालत नाही. तर हे टाईम पडला तर आपण बेणं हे जे आहे हे थोडं अवॉइडच करू. हे आपण बेणं जे आहे याला याच्यामध्ये लावणार नाही, कारण हे बेणं लावूनसुद्धा काही कामाची गोष्ट नाही. याच्या नंतर झाडंसुद्धा जे आहे ते वादा वगैरे हा चांगला पडत नाही. तर इथं बघा थोडं शॉर्टेज केलेलं आपलं इथं मीडियम लहान साईजचं बेणं आहे, परंतु जास्त प्रमाणात आपलं बेणं जे आहे ते मीडियम साईजचंच आहे. आणि काही मोठं साईजचं बेणं आहे ते एकदम मोठ्या साईजचं बेणं आहे ते पण याच्यामध्ये चालते. हे बघू शकता, हे खूप मोठ्या साईजचं बेणं आहे, हे पण चालते. पण जास्त प्रमाणात असं पण बेणं आपलं थोडं अवॉइडच करायचं, कारण त्याचं जास्त बेणं मोठंसुद्धा ते पण चालत नाही. आणि याच्यामध्ये आपण 7 ते 8 दिवसापूर्वी याच्यामध्ये थोडं गवताचं प्रमाण वाढलं होतं. म्हणजे 1 ते 2 महिन्यापासून हे शेत खालीले आहे. खाली याच्यामध्ये रोटर मारून आपण सरी काढून घेतला होता. 5 ते 6 फुटा 5 ते 5.5 फुटापर्यंत याची सरी आहे काढलेली आपण. साधारण ते 2 सरीमधलं आहे ते अंतर आहे जे 5 ते 5.5 फुटापर्यंत आहे. आणि याच्यामध्ये हे गवत बघू शकता, असं गवत झालं होतं. आता पण सुद्धा थोडं लयाळी वगैरे याच्यामध्ये आहे, परंतु ते लयाळीचं प्रमाण आता पुढ्यापासून थोडं वाढणार नाही, ते आपोआप मरणार आहे. हे थोडं तणनाशक मारल्यामुळे हे पण थोडं धीरे धीरे मरणाला याला टाईम लागतो आणि हे पण थोडं मरत आहे. परंतु बाकीचं जे गवत आहे, हरळ गवत आपण म्हणू शकता, दुधी वगैरे, हे गवत पूर्णपणे मेलेलं आहे. इथं आपण तो एक गंज आणि तिकडल्या साईडला पण बघू शकता, त्या साईडला पण एक गंज आहे बेण्याचा, तो पण मी तुम्हाला दाखवून देतो. सरी काढून याच्यामध्ये पाणी लावण्याचा उद्देश हा एकच आहे. आपण काही पाणी याला इथं लावलेलं नसतं, परंतु 10 ते 12 दिवसाचा खंड पडल्यामुळे या केळीला जे आहे खालून जे आहे ओलावा लागत असतो. म्हणजे तसं तर आपण खंडून जे आहे तर गड्डा करून बेणं लावू शकतो, पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम जे आहे की जमीन आतमध्ये खालच्या साईडनं पूर्ण सुकलेली आहे. ओलावा कोणत्याच प्रकारचा याच्यामध्ये राहिलेला नाही. त्याच्यामुळे आपल्याला एक वेळ खेळतं पाणी म्हणजे उभं पाणी आपण याच्यामध्ये या सरीमध्ये दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे फायदा हा होणार आहे की इथं गड्डा करायला पण थोडं सोपं जाईल, थोडं लवकर गड्डा होईल आणि गड्ड्यामध्ये ओलावा टिकून राहील. ओलावा जर टिकून राहिला तर जे बेणं आपण लावणार आहे त्याच्यासाठी खूप अतिशय चांगलं आहे, कारण खालून जर ओल राहिली तर त्याच्यामध्ये जी ग्रोथ आहे, शेंडा फेकण्याची, जी बेण्याची शेंडा फेकण्याची प्रोग्रेस आहे ती लवकर आणि चांगल्या प्रकारे होणार आहे आणि बेणंसुद्धा मरणार नाही. हा दुसरा गंज आहे आपला, हे बघू शकता. तर आपण हे 2.5 ते 3 एकरासाठी त्यांनी जे आहे ते पूर्ण याच्यामध्ये जास्तीत जास्त 4 ते 4,500 हजारपर्यंत 4 ते 4,500 हजारपर्यंत याच्यामध्ये बेणं इथं बोलावलेलं आहे. आणि हे अगोदरची इकडे बघू शकता तुम्ही. हे अगोदरची इकडे हे पण चांगली बनलेली आहे, हिचे कटनसुद्धा चालू आहे आता हे आपल्या सागाच्या झाडात. आणि पूर्ण याच्यामध्ये आता यांनी तसं पाणी तर पूर्ण झालेलंच आहे. शेत तिथून शेत चालू होतं तर तिकडल्या साईडनं पूर्ण सरीमध्ये हे ओल्या केलेल्या आहेत सरी. याला पुन्हा काही ओलं करण्याची गरज नाही. साधारणतः झाला तर उद्याच्या तारखेतच याच्यामध्ये आपण बेणं जे लावायचं आहे 5 फुटावरती नक्की माहीत नाही, पण जास्त याचं अंतर 5 फुटच असायला पाहिजे. साधारणतः आमच्याकडे 5 फुटच राहतं, परंतु याचं थोडं अंतर जास्त दिसत आहे. तर मला वाटतं याच्यामध्ये 5.5 ते 6 फुटापर्यंत या सरीचं जे 2 सरीमधलं अंतर आहे ते असायला पाहिजे. हे पूर्ण आपलं पाणी जे आहे पूर्ण सरीमध्ये फिरलेलं आहे. तर आपल्या फक्त आता इथं 4 ते 5 सरी आहेत ज्या आपल्याला पाणी द्यायचं आहे, पाणी सोडायच्या राहिलेल्या आहेत. इथं बघू शकता पूर्ण कोरडं दिसत आहे. 5 ते 12.5पर्यंत सरी लावलेला आहे. तर शक्य झाल्यास आपण याचा जो लागवणचा व्हिडिओ तो सुद्धा आपण आणू, शक्य झाल्यास टाईम जर वेळ मिळाला तर त्याचासुद्धा व्हिडिओ आपण आणू. इथं बघू शकता 6 ते 7 सऱ्या आपल्या पाणी द्यायच्या इथं राहिलेल्या आहेत. आणि हे गवतसुद्धा जे अगोदरचं गवत आहे पूर्णपणे मेलेलं आहे. तर आपल्याकडे सुद्धा आपण कमेंट करून सांगू शकता की कशा प्रकारची लागवण जी आहे ते केळीमध्ये होते.
केळीची लागवण जी आहे ते कशाप्रकारे होते, काकरामध्ये होते, सरीमध्ये होते, सरीमध्ये होते की कोऱ्या शेतामध्ये होते. तर इथं एक वेळ पाणी द्यायचं. आता पावसाळ्याचा टाईम आहे आणि आजची तारीख आहे 17 ऑगस्ट. इथं पाणी द्यायचं काहीच काम नसतं, परंतु 12 ते 15 दिवस झाले आपल्याला पाणी इथं कोणत्याच प्रकारचं आलेलं नाही. आणि खालून ओलावासुद्धा या थोडं केळी लावायला ओलावा पाहिजे, तो कोणत्याच प्रकारचा ओलावा इथं मिळालेला नाही. तर त्याच्यामुळे जे आहे इथं एक वेळ पाणी दिलं आणि त्याच्यानंतर आपण जे आहे हे बियाणं आपण इथं लागवण करणार आहोत. ही शेजारची पराठी आहे. शेजारची पराठी बघू शकता, थोडी लहान आहे पराठी, कारण थोडी मागची पराठी आहे आणि मागच्या पराठ्या पाणी आलेलं नाही, भरपूर दिवस झाले, त्याच्यामुळे थोडं याच्यावरती पोकळ्याचं प्रमाण जे वाढलेलं आहे याचासुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, धन्यवाद.